दिनांक 17 मे 2024च्या आजच्या चालू घडामोडी पाहूयात. हावडा लोकसभा मतदारसंघाविषयी ऐतिहासिक माहिती. तृणमूल काँग्रेसच्या प्रसून बॅनर्जी यांनी यापूर्वी ही जागा जिंकली होती. प्रसून बॅनर्जी आपल्याला माहितीच आहे, हे राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहेत आणि त्यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता. तसेच त्यांनी अनेक वेळा भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व सुद्धा केले आहे. यानंतरचा मुद्दा पाहूया. द इंडिया स्किल्स 2024 ही नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे. हे आपल्याला माहीतच आहे, आपण मागे 1-2 बातमीपत्रात हे पाहिलं आहे. तर त्यामध्ये देशातल्या 30हून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 900हून अधिक विद्यार्थी सामील होणार आहेत. त्यामध्ये पारंपरिक हस्तकलेपासून ते नवीनतम तंत्रज्ञानापर्यंत 61 विविध क्षेत्रांमध्ये ते त्यांचे कौशल्य प्रदर्शित करणार आहेत. तसेच या इंडिया स्किलचे जे विजेते आहेत ते सर्वोत्तम उद्योग प्रशिक्षकांच्या मदतीने यावर्षी फ्रान्सच्या लोनमध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेची तयारी सुद्धा करणार आहेत. तर जागतिक कौशल्य स्पर्धा म्हणजे वर्ल्ड स्किल्स मध्ये 70हून अधिक देशातील 1,500 स्पर्धक असणार आहेत. CAA अंतर्गत 300 जणांना नागरिकत्व देण्यात आले केंद्र सरकार मार्फत. ही पहिली तुकडी होती. या पहिल्या तुकडीतच 300 जणांना नागरिकत्व देणार आहे. तर नागरिकत्व कायदा अभ्यासायला हवा. यावर काही प्रश्न येऊ शकतात येणाऱ्या परीक्षांमध्ये. यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने प्रथमच एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्याला पाथ ब्रेकिंग उपक्रम म्हणू शकतो. तो उपक्रम असा की 85 वर्षांच्या वरील मतदार आणि 40% बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अपंग व्यक्तींना घरपोच मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने यावर्षी सुरू केली. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कोणत्याही परीक्षेत विचारला जाऊ शकतो. यानंतर सर्वात महत्वाचं, मधुमेह, हृदयरोग आणि यकृत यासारख्या अनेक आजारांवर उपचार करणाऱ्या 41 प्रकारचे औषध आणि 6 फॉर्म्युलेशन्स यांच्या किमती सरकारने कमी केल्या आहेत. अर्थातच गरिबांना या किमती परवडाव्या म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल फार्मास्युटिकलची प्राइसिंग ऑथॉरिटी आहे, त्या ऑथॉरिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या माजी राज्यपाल डॉ. कमला बेनिवाल यांचे निधन झाले. तसेच राजमाता सिंधिया यांचे सुद्धा एम्स येथे निधन झाले. निविदा आयोग घोटाळ्या प्रकरणी झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांना 6 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढचा महत्वपूर्ण मुद्दा असा की रॉटरडॅम हे नेदरलँड्स येथील एक ठिकाण आहे. येथे जागतिक हायड्रोजन समिट 2024 भरवली गेली. या समिटमध्ये भारताचे ऊर्जा सचिव भूपिंदर सिंग भल्ला हे गेले होते. त्यांनी तेथे देशाचा जागतिक हायड्रोजन अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका बजावण्याचा देशाचा निर्धार अधोरेखित केला आहे. ग्रीन हायड्रोजनची उत्पादनाची कोणत्याही प्रकारची मागणी पूर्ण करण्यास भारत सक्षम आहे असं त्यांनी सांगितलंय. तसेच शाश्वत ऊर्जा स्रोतांकडे संक्रमण करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने 2030 पर्यंत गैर जीवाश्म इंधन स्रोतापासून देशाची स्थापित वीज क्षमता 50% वाढवण्याचा अंदाज त्यांनी येथे व्यक्त केला. ही सुद्धा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. हा सुद्धा भारतीय माहिती सेवा यामधील वरिष्ठ अधिकारी मौसमी चक्रवर्ती यांनी आज आकाशवाणीच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी PIB तसेच इतर अनेक संस्थांमध्ये यापूर्वी काम केलं आहे. त्यांना याचा गाढ अनुभव आहे. 16 मे 1975 रोजी भारताचे 22वे राज्य म्हणून एकीकरण झाल्याची आठवण म्हणून सिक्कीमचा 49वा राज्य दिन हा गंगटोक येथे साजरा करण्यात आला. यावेळी सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य
तसेच सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमाम हे सुद्धा उपस्थित होते. या दिनी राजभवन मार्फत हमरो संकल्प विकसित भारत पुष्पित सिक्कीम या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. तसेच माहिती व जनसंपर्क विभागातर्फे स्टेटहुड सिम्फनी नियरिंग द गोल्डन जुबली या नावाचा एक व्हिडिओ देखील दाखवण्यात आला होता. यानंतर सिंगापूरचे आताच एक नवीन पंतप्रधान झाले, त्यांचे नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले. त्यांचे नाव आहे लॉरेन्स वँग. ही बातमी सुद्धा सध्या महत्वाची आहे. स्लोवाकचे पंतप्रधान ही खूप मोठी हस्ती असते, रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार झाला होता. यावर पूर्ण जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या पंतप्रधानांकडून पाहायला मिळाल्या. भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छत्री याने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने म्हटले आहे की यावर्षी 6 जून रोजी कोलकाता येथे साल्ट लेक स्टेडियमवर कुवेत विरुद्ध होणारा आगामी सामना हा त्याचा अंतिम सामना असेल असे त्याने घोषित केले. त्यानंतर बॅडमिंटन मध्ये मीराबा लुवांग मोइसमान याने आज बँकॉक येथे थायलंड ओपन बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आपलं चॅम्पियन भालाफेकीचा चॅम्पियन नीरज चोप्रा याने भुवनेश्वर मध्ये फेडरेशन कप 2024 मध्ये सुवर्ण पदक जिंकले. टॉप्स नावाची स्कीम काढली होती. टॉप्स म्हणजे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम. या स्कीम मार्फत वेगवेगळ्या खेळाडूंना ऑलिम्पिक मध्ये पाठवण्यासाठी सज्ज केले जाते. तर टॉप्स मध्ये पुढील पिढीतील स्क्वॅश खेळाडूंना समाविष्ट केले आहे. यांना समाविष्ट करण्याचा उद्देश म्हणजे 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे जी ऑलिम्पिक होणार आहे त्या ऑलिम्पिक मध्ये या खेळाडूंची चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रदर्शन व्हावं म्हणून या खेळाडूंना टॉप्स मध्ये समावेश केले आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, बॅडमिंटन मध्ये सात्विक साईराज रॉकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या अव्वल भारतीय पुरुष दुहेरी जोडीने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. नमस्कार.